विधिमंडळ परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा आहे। उपमुख्यमंत्र्यांच्या दालनापासून 50 फुटांवर कचऱ्याचा ढीग आहे। रोहिणी खडसे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे। ट्विट केल्यानंतर कचरा हा पांढरे कपडे लावून झाकण्यात आलेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय विधिमंडळ परिसरातली। विधिमंडळ परिसरामध्ये हा कचरा पाहायला मिळतोय। या ठिकाणी उपमुख्यमंत्री यांची दालन आहेत आणि याच दालनाबाहेर हा कचऱ्याचा ढीग, दालनापासून 50 फुटांवरच कचऱ्याचा ढीग दिसतोय। रोहिणी खडसे यांनी ट्विट केलेले आहे। या सगळ्या संदर्भात ट्विट केल्यानंतर मात्र कचरा हा पांढरे कपडे लावून झाकण्यात आलेला आहे। पण यावर तोडगा काही काढण्यात आलेला नाही। विधिमंडळ परिसर ज्या ठिकाणी अनेक व्हीव्हीआयपी खरं तर या ठिकाणी येत असतात, मंत्री महोदयांचं सातत्यानं वावर असलेलं हे ठिकाण आणि त्याच ठिकाणी कचऱ्याचा असा हा ढीग, तोही उपमुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेर अगदी 50 फुटांवर। बांधकामाचं सगळं हे साहित्य या ठिकाणी पडलेलं आहे। अधिक माहिती घेतोय आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, काय ही परिस्थिती विधान भवनात? आपण जर बघितलं तर रोहिणी खडसे ज्या आहेत त्यांनी आपण बघितलं की राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या त्या नेत्या आहेत आणि त्यांनी आज एक ट्विट केलेलं आहे। खरं तर या भाग्यश्री, ट्विटमध्ये माफ करा, काही सेकंद तुम्हाला थांबवते। या सगळ्याविषयी बोलण्याकरता स्वतः रोहिणी खडसे आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। रोहिणी ताई, काय ही परिस्थिती आहे? आणि बरं, ही परिस्थिती जेव्हा तुम्ही ट्विट करून समोर आणताय तेव्हा कचरा उचलायचा सोडून पांढऱ्या कपड्यानं तो झाकला जातोय। खरं कचऱ्याचा ढीग हा मंत्रालयामध्येच आहे। म्हणजे जर तुम्ही विधान भवनामध्ये जर बघताय तर कचरा मावत नाहीये, तर महाराष्ट्राची परिस्थिती काय असणार आहे? तिथे तर सगळेच लोक ओरडतायत। म्हणजे ज्या नगरपालिकेचे किती वर्ष झाले निवडणुका नाहीयेत, त्याच्यामुळे प्रशासन तिथे आहे आणि अशा ठिकाणी शहरांमध्ये पण कचरा मावत नाहीये। पण त्याकडे तर सरकार दुर्लक्षच करतंय। म्हणून मी काल व्हिडिओ शेअर केला होता की स्वतः विधान भवनामध्ये उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्याच केबिनच्या बाहेर कचऱ्याचे ढीग आहेत आणि ते साफ करण्याच्या ऐवजी तिथे कापड लावलं जातं आणि झाकण्याचं काम केलं जातंय। म्हणजे स्वच्छता तर केली जात नाहीये, पण आपण कुठेतरी लपवाछपवी करण्याचं काम सरकार करतंय। असंच लपवाछपवीचं काम सरकार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करतंय का? कारण सगळ्या आपल्या चुका लपवण्याचं काम सरकारच्या माध्यमातून करण्याचं ते उत्तम उदाहरण मी काल ट्विटच्या माध्यमातून लोकांना दाखवण्याचा प्रयत्न केलाय। रोहिणी ताई, आता या सगळ्या प्रकरणी मात्र तुमचं पुढचं पाऊल काय असेल? ट्विट केलं, कपडा पांढऱ्या कपड्याने झाकण्यात आला, पण तिथून मात्र हे सगळं साहित्य, हे जे आपण सगळं कामकाजाचं साहित्य पाहतोय, काही कचरा सुद्धा आहे, हे सगळं साहित्य उचलण्यात कुठं नेमकी आडकाठी केली जाते? कुठं पाणी मुरतंय? का हे सगळं स्वच्छ केलं जात नाहीये? मला असं वाटतं शासन कचऱ्याच्या बाबतीमध्ये फार दुर्लक्ष करतंय। तिथल्या प्रशासनाचं हे काम आहे की तिथे पूर्णपणे त्यांनी स्वच्छता ठेवली गेली पाहिजे आणि आम्ही जेव्हा मुद्दा उचलतोय तेव्हा तात्काळ कारवाई करणं अपेक्षित होतं। अजूनही जर ते कचरा उचलला जात नसेल, परिसर स्वच्छ केला जात नसेल, तर आम्ही आमच्या वरिष्ठांच्या माध्यमातूनही हा पत्रव्यवहार करणार आहोत की तुमच्याच ठिकाणी तुमच्याच कॅबिनच्या बाहेर जर कचरा मावत नसेल तर स्वच्छ मुंबई, स्वच्छ महाराष्ट्राचं जे जे काही तुम्ही होर्डिंग सगळ्या महाराष्ट्रामध्ये लावतात त्या होर्डिंग्सला काय अर्थ आहे? म्हणजे फक्त दिखाव्यासाठी किंवा लोकांना भ्रमित करण्यासाठीच्या ह्या घोषणा असतात का? आपण म्हणतो ना की घरात कचरा मावत नाही आणि दार स्वच्छ ठेवायचे आश्वासनं देणं किंवा आव्हान करणं हे हास्यास्पद आहे
आणि सरकारने ते न होण्यासाठी, चुकीचा संदेश न जाण्यासाठी ते लवकरात लवकर साफसफाई करून घेणं गरजेची आहे. आणि तसंच मुंबई सारखं शहर असेल किंवा जी महानगरं आहेत महाराष्ट्रातले इतरही जिथे प्रशासक आहेत तिथेही हीच परिस्थिती आहे, फार काही वेगळी परिस्थिती नाहीये. प्रत्येक ठिकाणी कचऱ्यांची ढीग आहेत, कारण प्रशासन आहे तिथे. नगरसेवक असले तर नगरसेवक तरी तिथे स्वच्छतेचं काम व्यवस्थित उभं राहून करून घेतात, पण निवडणुकाच घेण्यात आलेल्या नाहीयेत. अगदी त्यामुळे सगळ्या शहरांमध्ये तीच परिस्थिती आहे. निश्चित. रोहिणीताई, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.